आधी थोडी शंका होती, पण आता स्वच्छ झालंय की अजितदादा पवारांचा खूनच झालेला आहे. घातपात, अपघात या शब्दांमध्ये अडकण्याची गरज नाही. आता अतिशय लख्ख झालंय की हा खून आहे आणि तो केलेला खून कोणी केलाय याचाही सोशल मीडियावर तुफान चर्चा चालू आहे. सगळ्यांना नावं माहिती आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं संशयाचं धुकं असं आहे की महिना होऊन गेला, इतका मोठा नेता मेला, त्याचा तपास होत नाही. आणि सगळ्यात घाणेरडी गोष्ट अशी आहे की अजितदादांचा पुतण्या असू दे, पण या राज्याचा एक लोकप्रतिनिधी, आमदार, 3-4 आमदार जाऊन पोलिसांकडं तक्रार दाखल करायचा प्रयत्न करतात आणि ती घेतली जात नाही. तर किती मोठी शक्ती या FIR होण्याच्या विरोधात आहेत हे लक्षात येतं आणि त्यांचं काही ना काही यात सामील आहे, ते लोक सामील आहेत असा संशय निश्चित येतो. गंमत अशी आहे की FIR ही तुम्ही कशाचीही करू शकता, कशाचीही, नसलेल्या गुन्ह्याची पण, आणि कुणाही विरुद्ध पोलीस त्याचा तपास करायला निघालेच पाहिजेत. हा नियम आहे, हा कायदा आहे. राहुल गांधी नावाचा माणूस कुठल्या तरी कोपऱ्यातल्या भागात एक भाषण करतो आणि त्याचे विरोधक देशभरच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये काहीही आधार नसताना, पुरावे नसताना क्लिपा घेऊन त्याच्या विरुद्ध FIR करतात आणि राहुल गांधी हा कोर्टांच्या फेऱ्या घालत फिरतो. इथं का बोलला असं आणि तिथं का बोलला असं करून त्या राहुल गांधीच्या विरोधात जर देशभर FIR होत असतील तर एक अतिशय संशयास्पद गोष्ट घडली आहे, अपघात म्हणून खून झालाय असं रोहित पवारांना वाटतंय आणि ते त्याचे पुरावे घेऊन फिरतायत. तर पोलीस खातं एवढं मुजोर झालं की नागरिक म्हणून सुद्धा रोहित पवारांचं ऐकत नाहीत, आमदाराचं ऐकत नाहीत की नाही. हा भाग वेगळा. एका भारतीय नागरिकाला FIR करायची, 3 ठिकाणी ती अडवली जाते, याचा उघड अर्थ आहे हा खून आहे आणि मोठा कट आहे. पवार नावाच्या अतिशय अवाढव्य आर्थिक आणि राजकीय साम्राज्याला जर ही व्यवस्था दाद देत नसेल, तपास करत नसेल आणि यांचे हातही अडकल्यासारखे झाले असतील तर या देशात सामान्य माणसाची काय कथा, हा प्रश्न आहे.